नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तो म्हणजे कर्जमाफी संदर्भात बदल जे काही करण्यात येणार आहेत. जे काही बदल करण्यात होते, कर्जमाफीमध्ये बदल करण्यात यावे अशी मागण्या करण्यात आलेल्या होत्या आणि त्याच अनुषंगानं आता मंत्रिमंडळानं सुद्धा कर्जमाफीमध्ये बदल करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. नेमकी मान्यता काय देण्यात आलेली आहे? कोणत्या प्रकारचे बदल केले जाणार आहेत? सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पाहू शकताय की सर्वप्रथम जर पाहायचं झालं त्याच्यामध्ये तर जे काही 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची कर्जमुक्ती योजना झालेली होती. त्या योजनेमध्ये जे काही पात्र शेतकरी असतील आत्ताच्या घडीला, त्यांना फक्त 50,000 पर्यंत हे माफ केलं जाईल आणि बाकीची वरची रक्कम त्यांना भरावी लागेल, असं पूर्वीच्या जी-आर मध्ये सांगण्यात आलेलं होतं. परंतु पाठीमागे आत्ताचा जो काही बदल करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये त्या योजनेमधील जे काही पात्र असणार आहेत त्यांना आता 50,000 रुपयांच्या ऐवजी सरळ 2,00,000 रुपयांची कर्जमाफी केली जाणार आहे. हा एक बदल करण्यात आला आणि दुसरा बदल जर पाहिला तर त्याच्यामध्ये जे काही नियमित कर्जदार आहेत त्यांच्यासाठी फक्त या वर्षीची असेल, गेल्या वर्षी म्हणजे सलग 3 वर्षाची जे काही असेल, तर त्यांनी नियमित कर्ज भरणं गरज होतं. परंतु त्याच्यामधून एका वर्षाची म्हणजे चालू वर्षामध्ये जर त्यांनी कर्ज भरलेलं नसेल, म्हणजेच इसवी सन त्याच्यामध्ये पाहिलं तर सन 2026-27 म्हणजे चालू वर्षामध्ये जर त्यांनी नियमित फेड म्हणजे चालू बाकी केली नसेल, तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता या योजनेमध्ये प्रोत्साहनचा लाभ दिला जाणार आहे. असे एकूण जर शेतकरी पाहिलं तर 23 लाखाच्या जवळचे शेतकरी हे नियमित खातेदाराच्या ह्याच्यामधले या योजनेच्या सुटीमुळं, रद्दमुळं हे पात्र होणार आहेत. आणि जे काही 2019 ची अट होती त्याच्यामध्ये फक्त 50,000 च्या ऐवजी आता 2,00,000 मिळणार आहेत. त्याच्यामध्ये एकूण 13,00,000 शेतकरी हे पात्र होणार आहेत. अशा पद्धतीचं राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा काल बैठक पार पडलेली आहे. त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला होता आणि जो काही निर्णय घेतलेला होता, त्या निर्णयाला त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे आता या संदर्भातील जी-आर येतो. काय असतं की जी-आर कशा पद्धतीनं क्रिएट केला जातो, त्याच्यासाठी जे काही अगोदर सांगितलं जातं, आता काय होतं की हे संपूर्ण माहिती जर पाहिलं तर पावसाळी अधिवेशन सुरू होतं तेव्हा फक्त सांगितली होती. नुसतं सांगण्याला कुठलीही मान्यता देता येत नाही. सांगितल्यानंतर त्याची मंत्रिमंडळामध्ये मंजुरी व्हावी लागते. त्याला मंजुरी देण्यात आली आणि मंत्रिमंडळामध्ये मंजुरी झाल्याच्या नंतर त्याचा जी-आर शासन जी काही वेबसाईट असेल तर त्या वेबसाईटवरती त्याचा जी-आर काढला जातो. आता लवकरच त्याचा जी-आर येईल बदली संदर्भातील. त्याच्यामध्ये आणखी काय मुद्दे ॲड होतात का? ते सविस्तर माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा पद्धतीनं सध्या या 2 गोष्टींना सध्या राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. तर नवीन बदलासह आपण नवीन येणारी कर्जमाफी पुढच्या टप्प्यात पाहणार आहोत. धन्यवाद.